नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता अर्जुन आणि सायली हे दोघंजण देखील आई बाबा होणार आहेत, म्हणजे सायलीला बाळ होणार आहे। तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे या दोघांना देखील योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, कारण की कोर्टाने देखील सांगितलेलं असतं की येत्या 10 दिवसांमध्ये याचा निकाल जाहीर होईल। त्याच्यामुळे सगळेजण वाट बघत आहेत की कधी साक्षी शिकरेला अटक होते आणि तिला योग्य ती शिक्षा भेटते। कारण की मित्रांनो, विलासच्या खूनमध्ये मधुभाव आपले चांगलेच फसलेले असतात, कारण की यांनी फसवलेलं असतं। त्याच्यामुळे दामिनी देशमुखला देखील वाटत असतं की ती अर्जुनला हरवेल आणि ती केस जिंकेल, पण हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं, कारण की आपल्या अर्जुनकडे सगळे काही भक्कम पुरावे असतात आणि सायली आणि अर्जुनने दोघांनी देखील खूप मेहनत घेतलेली असती ती केस जिंकण्यासाठी, कारण की त्या दोघांना देखील माहीत असतं की ती केस जिंकणं खूपच महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी ते दोघेजण मिळून देखील खूप मेहनत करत असतात आणि त्यावेळेस मात्र कोर्टात सगळे काही पुरावे साबित केल्याच्या नंतर आता दामिनी देशमुख देखील म्हणते की अर्जुनचं सगळं काही खोटं बोलतोय, कारण की अर्जुनकडे असा काही भक्कम पुरावाच नाही। त्याच्यामुळे अर्जुनच्या या खोटारड्या वागण्यावरती कोणी देखील विश्वास ठेवू नये। पण मित्रांनो, आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की साक्षी शिकरेला योग्य ती शिक्षा घडतेच, कारण की साक्षी शिकरेने आतापर्यंत जेवढी काही पाप केलेलं असतं त्या सगळ्या पापाची शिक्षा आता तिला योग्यतेरित्या मिळणारच आहे, कारण की तिने एवढं पाप केलेलं असतं की तिला आता शिक्षा भेटणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे लोकांना देखील वाटत आहे की आता इथून पुढे मालिका संपेल, पण नाही मित्रांनो, कारण की तुम्हाला अजून पुढे पाहायचं आहे की आपल्या अर्जुन आणि सायलीला एक बाळ होतं। कारण की मित्रांनो, मालिकेमध्ये अजून पुढे खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहेत आणि सोबतच मात्र मित्रांनो, इथे फक्त साक्षीचं सगळं काही सत्य उघडकीस आलेलं असतं आणि तिला आता पोलीस चांगल्या बेड्या देखील ठोकणार आहेत। पण आपल्या प्रियाचं काय, कारण की हिने आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्या साक्षीला मदत केलेली असते आणि तुम्हाला माहितीच आहे की सायलीच्या वाईटावरती देखील हीच मुलगी उठून बसलेली असते, कारण की तिला वाटत असतं की सायली आणि अर्जुनचं कायमचं वाटोळं व्हावं, कारण की आत्तापर्यंत जेवढे काही कुटाणे झालेले असतात मधुभाऊंच्या अटकेपर्यंत, तर सगळ्याच गोष्टींमध्ये ह्या प्रियाचा देखील हात असतो। त्याच्यामुळे हिला देखील योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे। तर मित्रांनो, पुढे आता अर्जुन आणि सायलीला बाळ होणार आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच लेटेस्ट पुढच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद।